नमस्कार मैत्रिणींनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या हाऊ टू कट अँड स्टिच चॅनलमध्ये. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर दिसणारी आणि सध्या चालणारी, सगळ्यांना आवडणारी डिझायनर बाहीची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सोप्या शब्दामध्ये आणि सविस्तर स्टेप बाय स्टेप आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ही बाहीची डिझाईन बनवता येईल. आता ह्या बाहीची डिझाईन बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करायचे, नॉर्मल जी काही तुम्ही बाही कट करताना तर तशी बाही तुम्हाला कट करायची आहे. तर ह्या बाहीची बघू शकता मी जी रुंदी आहे ती घेतलेली आहे 18 इंच आणि तयार बाही राहणार आहे आपली 10 इंच. तर ही रेडी पूर्ण तयार डिझाईन झाल्याच्यानंतर 10 इंच राहणार आहे आणि त्याच्यासाठी मी ही 18 इंचाची बाही कट करून घेतलेली आहे. आणि दोन्ही बाजूनी सेंटरला आपल्याला मार्किंग करून घेतलं आहे बाहीला, दोन्ही साईडला खालच्या बाजूनं आणि वरच्या बाजूनं. आणि त्या सेंटर लाईनवरती अशी स्केलनं आपल्याला सेम सेंटरमध्ये एक रेष मारून घ्यायची आहे. आणि आता त्या रेषेच्या एका बाजूनं 1 इंचावरती अशा पद्धतीनं आणि दुसऱ्या बाजूने 1 इंचावरती अशा पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला 1-1 इंचावरती. आणि खालच्या बाजूनं सुद्धा 1-1 इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, आपली रेष जी आहे एकदम सरळ येईल, थोडीशी पण वाकडी तिकडी होणार नाही. एकदम 1 इंचाच्या गॅपमध्येच आपली ही पूर्ण रेष आली पाहिजे. दुसऱ्या साईडला पण अशाच पद्धतीनं काय करायचं आहे, 1 इंचावरती अशा पद्धतीनं ही सरळ रेष मारून घ्यायची आहे. ही ब्लाऊज डिझाईन बनवायला इतकी सोपी आहे आणि कोणीही लगेच घरच्या घरी हिला बनवू शकतो. त्याच्यामुळे ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर 2 इंचावरती बघू शकता इकडून मी मार्किंग केलेलं आहे. आणि आता खालच्या बाजूनं सुद्धा 2 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीनं रेष मारून घ्यायची आहे आडवी. आणि आता 1-1 इंचावरती अशा पद्धतीनं मार्किंग करायची आहे. टेप घ्यायचा आहे आणि 1-1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची पूर्ण. आता जो काही राहिलेला पार्ट आहे त्याला. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे ही डिझाईन बनवण्याची आणि ही डिझाईन घातल्याच्या नंतरसुद्धा खूप छान दिसते. तर बघू शकता अशा पद्धतीनं 1-1 इंचावरती मी हे मार्किंग करत आहे. आणि हे 1-1 इंचावरती मार्किंग केल्याच्या नंतर आता ह्या मार्किंगच्या जागी पूर्ण अशी आडवी रेष आपल्याला ओढायची आहे स्केलच्या साह्यानं ओढायची, कारण की तुमची रेष वाकडी तिकडे होता कामा नये. हे माप एकदम सगळ्याचंच तंतोतंत सेम आलं पाहिजे, म्हणजे आपली डिझाईन बनवल्याच्या नंतरसुद्धा जो काही पॅटर्न आहे तो एकदम सेम सारखा दिसेल. तर बघू शकता आता हे आपण पूर्ण रेष आडव्या मारलेल्या आहेत. आता काय करायचं आहे बघू शकता, आता ह्याच्यावर परत एक क्रॉस आडवी रेष मारायची आहे तिरकी. आणि एक बॉक्स सोडून तिरकी रेष मारत जायचं आहे पूर्ण ह्याच्यावर. आता हे मारल्याच्या नंतर दुसऱ्या साईडला इथून चालू करायचं आहे तिरक्या पद्धतीनं. अशा पद्धतीनं आता इकडून रेष मारायची आहे. तर अशा पद्धतीनं हे मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला सुई दोरा घ्यायचा आहे. सुई दोराला 4 पदरी दोरा घ्यायचा आहे, कारण की ओढल्याच्या नंतर आपला दोरा तुटणार नाही. आणि आता इकडल्या बाजूनं सगळ्यात जो फर्स्टचा कोपरा आहे तिथं एक गाठ मारून घ्यायची आहे आधी. आणि गाठ मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीनं सेंटरमध्ये अंगठा ठेवायचा आहे आणि सुई दोऱ्याच्या मदतीनं आपल्याला अशा पद्धतीनं हे इथं असं टक करून घ्यायचं आहे. इथं आता गाठ मारून घ्यायची आहे एक, कारण की परत आपण सुई दोऱ्याच्या मदतीनं पुढं टाके मारायला गेल्याच्या नंतर आपली इकडला टाका लूज नाही होणार. आता इथं काय करायचं आहे बघू शकता, आता परत इथून आपल्याला एक टाका घ्यायचा आहे आणि हातानं मी जो काही दोरा पकडलेला आहे तर हा जो दोरा असतो ना तो आपल्याला लूजच ठेवायचा आहे, त्याला जास्त ताणायचं नाही आहे, कारण की तो जर ताणला तर डिझाईन आपली व्यवस्थित येणार नाही. फक्त आपल्याला इथंच अंगठा असा मध्यभागी ठेवून व्यवस्थित त्याला दोन्ही त्याचे तोंड एकमेकावरती घेऊन आपल्याला इथं गाठ मारायची आहे. प्रत्येक पॉईंटला तुम्हाला गाठ मारायची आहे, कारण की गाठ मारल्याच्या नंतर तुमचा दोरा तिथं लूज नाही पडणार आणि डिझाईन एकदम छान व्यवस्थित येईल. तर बघू शकता हे आता अशा पद्धतीनं हा जो धागा आहे त्याला लूज नाही करायचं, लूज करायचं आहे. ह्या इथला जो धागा आहे त्याला लूजच ठेवायचं आहे. आणि आता हा जो धागा आहे आपण घेतलेला हा टाका, ह्याला असं अंगठा मधात ठेवून सेंटरमध्ये ह्याला पॅक आवळून घ्यायचं आहे आणि परत तिथं अशी
गाठ मारायची आहे. गाठ मारल्याच्या नंतर परत तीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. ही जे आपण इथं एक गाठ मारून घ्यायची आहे आणि आता हे इकडल्या साईडने यायचं आहे. ज्या साईडनं आपण जी लाईन मारलेली होती चॉकनं, त्या लाईनवरती आपल्याला हे टक करायचं आहे. अशा पद्धतीनं गाठ मारून घ्यायची आहे. आणि गाठ मारायच्या आधी आपल्याला काय करायचं, प्रत्येक वेळेस अंगठा हा सेंटरमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे काय होईल, व्यवस्थित तुमचं एकदम सेंटरमध्ये येईल. तर बघू शकता, हे आता पूर्ण प्रोसेस तुम्हाला खालपर्यंत अशीच करत जायची आहे. म्हणजे तुमची एकदम डिझाईनचा पॅटर्न तयार होईल. तर मैत्रिणींनो, तुम्ही अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. नंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता. चॅनलला लाईक करणं आणि सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री असतं. आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मैत्रिणीला जर गरज असेल तर तिलासुद्धा नक्की शेअर करा. तर बघू शकता, हा पूर्ण पॅटर्न मी हे खालपर्यंत असं टाके मारत आलेले आहे. तर आता शेवटला काय करायचं आहे आपल्याला, बघू शकता. आता इथून एक टाका घ्यायचा आहे आणि आता इथं शेवटला एक गाठ मारायची आहे. म्हणजे आता हा आपला पूर्ण पॅटर्न डिझाईनचा तयार झाला आहे. ही डिझाईन खूप जास्तीत जास्त 10 मिनिटाच्या आत तयार होते. ह्या डिझाईन बनवण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही डिझाईन एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता, आता उलट्या बाजूनं आपली ही सुईच्या बाजूनं आपली ही डिझाईन अशा पद्धतीनं तयार होते. तर ही आता एकदम प्रॉपर छान हिला बनवण्यासाठी आपल्याला अशा ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. अशा चुन्या छोट्या छोट्या घ्यायच्या आहेत. या अर्धा इंचाची चुनी घ्यायची आहे आपल्याला. आणि प्रत्येक चुनीवर तुम्ही अशा पद्धतीनं एक पिन लावू शकता. तर तुम्ही जर नवीन असाल तर पिन लावू शकता आणि किंवा डायरेक्टसुद्धा तुम्ही असं मशीनवरती घेऊन ह्याला अशा चुन्या पाडत शिलाई मारू शकता. व्यवस्थित चुन्या पाडत सगळ्या सारख्या चुन्या आल्या पाहिजे. पण एक चुनी जास्त अंतर, 2 चुन्यामध्ये जास्त कमी अंतर असं नाही झालं पाहिजे. प्रत्येक चुनीचं अंतर हे सेम असलं पाहिजे. म्हणजे तुमची डिझाईन एकदम दिसायला व्यवस्थित छान परफेक्ट दिसेल. बघू शकता, हे अशा पद्धतीने एका साईडनं मी चुन्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्याला ह्या चुन्या पाडायच्या आहेत आणि असे प्लीट्स घेत ह्याच्यावरती शिलाई मारायची आहे. तुम्ही जर अतिशय नवीन असाल तर ही शिलाई मारण्याच्या आधी त्या प्लीट्सवरती, चुन्यावरती तुम्ही एक एक पिन लावू शकता आणि नंतर शिलाई मारू शकता. तर आता ही शिलाई दोन्ही साईडनं मी मारलेली आहे. तर आता ही डिझाईन आपली रेडी झालेली आहे. तर त्याच्या आधी काय करायचं आहे आपल्याला, हे बघू शकता. एक ही जी काही प्लीट्स आहे ना, तर वरतीसुद्धा एक प्लीट्स घ्यायचं आहे. इथं पण एक प्लीट्स येईल आपली. तर इथं पण एक मी शिलाई मारून घेले. तर इथली एक प्लीट्स आणि इथं हे सरळ करून घ्यायचं आहे आता वरचा भाग. आणि आता खालच्या बाजूनं फोल्ड करायचे असं आणि शिलाई मारून घ्यायची. आणि ह्याच्यावरती आता आपण एक लेस लावणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही लेस लावू शकता. बिना लेसचं ही बाही छान नाही दिसत. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं मी ही लेस लावायले. तर तुम्हाला ही बाहीची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कोणता पार्ट समजला नसेल तेही मला कमेंट करून नक्की विचारा. मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन कमेंटद्वारे. आणि आता आपण जो स्लीव्जचा खोल भाग असतो समोरच्या साईडचा, तो कट नव्हता केलेला, तर तो सुद्धा आपल्याला कट करायचा आहे 1 इंचाचा. म्हणजे काय होईल, आपली स्लीव्ज बाहीला, ब्लाऊजला किंवा ड्रेसला जोडल्याच्या नंतर एकदम फिनिशिंगमध्ये परफेक्ट बसेल आणि छान दिसेल. तर बघू शकता, ही आपली बाही डिझाईन बनून तयार आहे एकदम. तर तुम्हाला ही बाही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.